जय जय रघुवीर समर्थ। बघा समर्थ म्हणतात की आपलं दुःख कोणालाही सांगू नका। बघा समर्थ म्हणतात की आपण भावनेच्या आहारी जाऊन आपलं दुःख कोणालाही सांगत बसतो। मग लोक काय म्हटले, समर्थ सगळं काही रडून आपल्याकडे रडून सगळं काही आपलं बोलणं ऐकतात आणि जगाला मात्र हसून सांगतात। आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जर आपलं दुःख आपल्याला वाटतं की आपलं दुःख इतरांना सांगावं, आपलं मन हलकं करावं, असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं आणि प्रत्येक व्यक्तीला वाटतं की समोरच्याने माझं दुःख ऐकून घ्यावं, मला काहीतरी उत्तमाचा मार्ग दाखवावा की जेणेकरून माझ्या मनातले जे असंख्य विचार आहेत, असंख्य गोंधळ आहे, तो शांत होईल, असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं। आणि भावनेच्या आहारी जाऊन प्रत्येक व्यक्ती ही समोरच्या व्यक्तीला विश्वास ठेवते आणि सर्व काही आपल्या मनातलं सांगते। पण समर्थ म्हणतात की आपलं जे मनामध्ये दुःख आहे ते इतर व्यक्तींना सांगा म्हणले मन मोकळं होतं, पण त्याच व्यक्तींना सांगा की ज्या व्यक्तीवर आपला पूर्णपणे विश्वास आहे। अशा व्यक्तींना सांगू नका की त्या व्यक्तीवर आपला विश्वास नसतो, अशा व्यक्तींना सांगू नका। ज्या व्यक्तीवर आपला पूर्णपणे विश्वास आहे ती व्यक्ती आपलं दुःख इतरांना सांगणार नाही, अशाच व्यक्तींना ते आपलं दुःख सांगा, असं समर्थ आपल्याला ते सांगतात। बघा समर्थ रामदास स्वामींनी पूर्वी श्लोक लिहूनच ठेवला आहे, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनातूच शोधून पाहे, मनात्वांचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगने प्राप्त झाले। समर्थ रामदास स्वामी या श्लोकाचा अर्थ सांगतात की या जगामध्ये प्राणी असू द्या, वनस्पती असू द्या, मुंग्या असू द्या, फुलपाखरू असू द्या, चिमणी असू द्या किंवा मनुष्य असू द्या, प्रत्येकाला दुःख आहे। या जगामध्ये सुखी असा कोणीच नाही। जर सुखी असला असता तर कोणीही देवाचं नाव घेतलं नसतं। प्रत्येकाला दुःख आहे, म्हणून प्रत्येक जण परब्रह्माचं, ईश्वराचं नाव घेतो, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। बघा समर्थ म्हणतात की हे कलियुग आहे, जे मागचं जे युग होतं, द्वापर युग, त्रेता युग, त्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या जर पायाला काटा टोचला तर दुसऱ्या व्यक्तीला लगेच दुःख यायचं, त्याच्या डोळ्यात अश्रू यायचे। पण आताचं युग कलियुग आहे, आताच्या एखाद्या व्यक्तीच्या जर पायामध्ये काटा टोचला तर समोरच्या व्यक्तीला आनंद होतो। आता हे युग असं आहे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। त्यामुळे आपलं दुःख कोणाला सांगायचं, कुठल्या व्यक्तीला सांगायचं, हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपली कमजोरी, आपलं दुःख, आपले जे काही त्रास आहेत, आपल्या घरामध्ये जे काही भांडणं चालू आहेत, जे काही संकट आहे, ते इतरांना सांगत बसू नका। लोक काय म्हटले ऐकतील आणि बाहेर जाऊन त्याचं भांडवल करतील आणि मग काही लोकांना ते रान मोकळंच असतं की इतरांना अजून ह्यांना त्रास कसा होता येईल, अजून कसं दुःख देता येईल, हेच लोकांना पडलेलं आहे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जी व्यक्ती विश्वासातली आहे, जी व्यक्ती चांगली आहे, जी व्यक्ती आपलं दुःख ऐकून घेते, त्यातून काहीतरी आपल्याला मार्ग दाखवते, अशाच व्यक्तींना आपलं दुःख सांगा, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। मग ती व्यक्ती आपल्या विश्वासातली पाहिजे, आपलं कोण रक्तातलं नातं असेल त्या व्यक्तींना आपलं दुःख सांगा की जेणेकरून त्यातून आपल्याला मार्ग मिळेल आणि आपलं मन हलकं होईल, असं समर्थ आपल्याला ते सांगतात। बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध देतात। समर्थ म्हणतात की रंजना आणि सविता या दोघी मैत्रिणी होत्या, दोघी एका शाळेमध्ये शिकल्या, दोघी एका कॉलेजमध्ये शिकल्या आणि नंतर मात्र दोघींचंही लग्न झालं म्हटलं समर्थ। मग रंजना आणि सविता या दोघी मैत्रिणी असल्यामुळे रंजना आपलं सर्व काही घरातलं जे काही असायचं, म्हणजे भांडणं किंवा जे काही घरामध्ये झालं आहे, फिरायला गेलो आहे, ते सगळं काही सविताला सांगायची। सविता जे काही होतं ते ऐकून घ्यायची। रंजनाचा विश्वास सवितावर होता, पण सविताने मात्र तिच्या सर्व विश्वासाचा घात केला आणि ती सगळं काही रंजनाचं ऐकून घ्यायची आणि आपल्या बाकीच्या मित्रमैत्रिणींना आणि शेजारी पाजारांना सांगत होती। त्यावेळेस रंजनाला वाटायचं की सविता ही विश्वासातली आहे, तिनं माझं दुःख ऐकून घेतलं, मला काहीतरी मार्ग दाखवेल, पण मात्र सविताने तसं काहीही केलं नाही, उलटं तिचं दुःख वाढवून ठेवलं पण कमी केलं नाही। रंजना ही तिचं दुःख आपलं विश्वासाने सांगत होती, सविता मात्र रडून ऐकत होती आणि जगाला मात्र हसून सांगत होती। आणि मग मात्र रंजनाला ज्यावेळेस सविताचा खरा स्वभाव कळाला त्यावेळेस तिने आपलं कुठलंही दुःख तिला शेअर केलं नाही आणि मग मात्र तिने तिच्याशी बोलणंही बंद केलं। मग समर्थ म्हणतात या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जग मात्र आपलं दुःख रडून ऐकतं आणि जगाला हसून सांगतं। म्हणून समर्थ म्हणतात की आपलं दुःख इतर कोणालाही सांगू नका, जी व्यक्ती विश्वासातली आहे, चांगली आहे, आपल्याला त्या व्यक्तीला सांगून आपलं मन हलकं होईल, आपल्याला त्यातून मार्ग निघेल, अशाच व्यक्तींना आपलं दुःख सांगा, असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपली कमजोरी, आपलं दुःख इतरांना कोणालाही सांगत बसू नका, आपल्या विश्वासातल्या व्यक्तींनाच सांगा, असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं। तरी आता आपण येथेच थांबूया। धन्यवाद। जय सद्गुरू।